आपण बघतोय राज ठाकरे, शर्मिला ठाकरे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरे सुद्धा इथे आहेत आणि इतर जे नेते आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यामुळे आता ठाकरे बंधू मोर्चाच्या ठिकाणी जात आहेत. इथे आपण बघितलं आदित्य ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत आणि इतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत. साधारणपणे 1 वाजताची वेळ होती. कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत. 4 वाजेपर्यंत हा मोर्चा असणार आहे असं सांगितलंय आणि त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन, एक मुद्दा घेऊन एक मोठं शक्ती प्रदर्शन विरोधकांकडनं केलं जातं आणि ज्यामध्ये आयोजनाची जबाबदारी खऱ्या अर्थानं जर पेलली असेल ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं. कारण कार्यकर्त्यांना आवाहन दोन्ही मुख्य नेत्यांनी केलं. मग उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मेळावे यासाठी घेतले आणि हाच मुद्दा लावून धरत आज 1 नोव्हेंबरला हा मोर्चा होतोय. खरं तर गाडीने जायचं की मग चालत जायचं, कारण जवळच इथे आपण बघितलं फॅशन स्ट्रीट आहे आणि त्यानंतर मेट्रो स्टेशन, मेट्रो सिनेमाच्या तिथून पुढे मग मुख्यालय, मुंबई महापालिका मुख्यालय, असा साधारणपणे 1 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि त्यामुळेच कदाचित चालत हे नेते जाऊ शकतात, कारण अगदी जवळ अंतर आहे जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुढे फॅशन स्ट्रीटकडे ते रवाना होतील. ज्या प्रकारे आपण बघितलं अनेक नेते, मग काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे पोहोचलेले आहेत आणि आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. चालत जात आहेत फॅशन स्ट्रीटला, कारण जवळच अंतर आहे त्यामुळे एवढ्या गाड्यांचा ताफा घेऊन न जाता वेगळे स्वतंत्रपणे विविध कारणांसाठी, मुंबईसाठी, वेगवेगळ्या विषयांसाठी मोर्चे काढले. सरकार विरोधातली लढाई लढलेली आहे, पण पहिल्यांदाच महापालिका निवडणुकांच्या आधी सगळ्या विरोधकांची एकजूट पाहायला मिळते. कोण कुठे युती करतं याबद्दलची अजूनही स्पष्टता नसली तरी या मतचोरीच्या मुद्द्यावरती आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधक एक आहेत आणि एका सुरात सरकार विरोधात आवाज उठवतायत. हा संदेश देण्याचा प्रयत्न आजच्या सत्याच्या मोर्चाच्या माध्यमातून होता. वेदांत, जर तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर हे दृश्य अनेकांसाठी खूप भावनिक दृश्य सुद्धा असेल, राजकीय असण्यासोबतच, कारण अनेक वर्षांनी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी दोघे ठाकरे बंधू एक प्रकारे हातात हात घालून पुढे सरसावलेत. नक्कीच आपण बघितलं याआधी मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र शासन निर्णय मागे घेतल्यामुळे पुढे आपण बघितलं की मेळाव्यात रूपांतर त्या मोर्चाचं झालं आणि आज मोर्चा निघतोय मतचोरी त्यासोबतच मतदार यादीतील घोटाळ्यासंदर्भात आणि त्यामुळेच आपण बघतोय राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते हे सगळे आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. आपण बघितलं तर रस्त्यावरची लढाई लढताना ठाकरे बंधू पाहायला मिळतात. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मतदार याद्या अद्यावत होत नाहीत, मतदार याद्यांमधील डिलिशन अपडेशन होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत आणि आपण बघतोय चालत फॅशन स्ट्रीट पर्यंत